टीमचे दोन्ही टीमचे कर्णधार ओ कॅप्टन या आपण टॉस तर केला आहोत, परंतु या चर्चा करू आदरणीय राकेश शेठ शिंदे यांच्याशी आपण चर्चा करूयात. प्रथमतः टॉस तुम्ही जिंकलात, 40+ ही संकल्पना, स्वतः आयोजक तुम्ही आहात. टॉस आमदारांच्या विरोधामध्ये खेळायची ही मॅच कसं पाहत आहे एकंदरीत? आज तुमच्या संघामध्ये असे कोणते खेळाडू असतील की ज्यांच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल? तसं आज काय म्हणून आम्ही लढत नाहीये, समोर विरोधक एक तसे काय आम्ही तुल्यबळ समजत नाहीये. त्यामुळे आमच्यामध्ये सचिन आहे, संदीप आहे. हा नाही सचिन संदीप सारखे नावाजलेले खेळाडू. आता बघू भाई काय करतायत ते. गेले अनेक बॉल लेदर बॉल आणि अगदी त्याच वेळेला क्रिकेटवरती अभिराज, तदनंतर राजकारणामध्ये आपला हातखंडा दाखवणारे भाईंच्या विरोधामध्ये आज तुम्हाला उतरायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं भाईंच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही अनेक वर्ष चांगलं कार्य करत असतात, परंतु आज एका मैदानाच्या आतमध्ये एका विरोधक म्हणून तुम्ही काम करणार आहात. काय म्हणाल या मॅचकडे आणि भाईंच्या विरोधामध्ये ज्या वेळेला क्रिकेट खेळायचं त्यावेळेला कशी रणनीती असेल? तसं आज 1 तासासाठीच हा विरोधक राहणार आहे. त्यामुळं काय एवढं मोठं कोणी खुश व्हायची गरज नाही आहे. आणि बघू आता मॅच ही फिक्सिंग बऱ्यापैकी झालेली आहे. आमदार म्हटल्यावरती बाकीच्या आमच्या खेळाडूंनी अर्धी पॅट तलवारी मॅनीमध्ये टाकलेलीच आहे. बघू आता कसं काय होतं ते. टॉस जिंकलात, निर्णय काय घ्याल? घेतला आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय राकेश शिंदे यांच्या माध्यमातून. मी साहेबांशी चर्चा करेन. या मागील मॅचचा प्रेम कदमला आपण आमंत्रित करूयात. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत, परंतु त्याआधी मी अनिकेत भाई तटकरे यांना विनंती करेन, आपण टॉस तुम्ही जिंकला असतात, तुम्ही डिसिजन काय घेतला असतात? आता बॉलिंग करायचे आणि त्याच वेळेला आज एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा योग पुन्हा एकदा जुळून आलाय. काय म्हणाल या संकल्पनेबद्दल? आणि 40+ क्रिकेट आज पुन्हा एकदा तुम्ही खेळणार आहात, एक धाव आरोग्यासाठी. काय म्हणाल या क्रिकेटबद्दल? सर्वप्रथम तर मी साही असोसिएशन या ठिकाणी आभार व्यक्त करतो की अशा प्रकारच्या सगळ्याच 6च्या 6 संघटनेना एकत्र आणून ही स्पर्धा भरवली. आणि गेले अनेक वर्ष आम्ही स्पर्धा खेळण्यासाठी जे कोण इच्छुक होते त्यांना आज 40+ मध्ये इन्क्लूड करून आम्हाला खेळण्याची संधी दिली. त्याबद्दल साई असोसिएशनच्या सर्व अध्यक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करतो. टॉस समोरच्या टीमने जिंकलेला आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की राजकारणामध्ये उमेदवारी आधी जाहीर होते आणि त्यांना असं वाटायला लागतं की आता आपली उमेदवारी जाहीर झाली म्हटल्यावर आपणच पुढे आणि आपण बाजी मारू. पण आता माझे सर्व सवंगडी तयार आहेत, आमची महायुती तयार झालेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच आम्ही बाजी मारू, एवढंच मला सांगायचं आहे. आपण बाजी आणि महायुतीबद्दल बोलला, जाता जाता शेवटचा प्रश्न, असे कोणते संपर्कात आहेत का खेळाडू त्यांच्या संघामधील? सगळेच डाव सुरुवातीला उघडे करायचे नसतात. हळूहळू जसं जसं एक एक चेंडू टाकला जाईल तसं जसं कोण कोण कुठे कुठे आहे हे आपल्याला कळेल. या आपण प्लेअर द मॅचचा पुरस्कार देतो. नेक्स्ट मॅचचा टॉप झालाय, प्लेअर द मॅचचा पुरस्कार. या मॅचचा जोरदार टाळ्या होत्यात. एक अफलातून इनिंग आणि अगदी त्याच वेळेला प्रेम कदमने एक चांगल्या रीतीने 2 चौकार 1 षटकाराचा खेळ केला, त्याला आपण हा पुरस्कार दिलाय. या काहीच मध्ये एक छोटीशी लढत आपल्याला पाहायला मिळणार, एक प्रेक्षणीय लढत. छोटीशी म्हणता येणार नाही, कारण 2 मान्यवर आणि तथा 2 अगदी जीवलग मित्र आणि अगदी राजकारणाच्या पटलावरती नेहमीच अग्रमानांकित आणि अग्रस्थानी असणारे या दोन्ही व्यक्तींना, अर्थात एका बाजूला अनिकेतभाई तटकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये राकेश शिंदे यांना आपण पाहणार आहोत. दोन्ही एक भिडंत चांगल्या रीतीची आरोग्यासाठी 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल या मॅचच्या दरम्यान. एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि तदनंतर या मॅचकडे वळूयात. या मी विनंती करेन, कॅश प्राइज देण्यात येईल संघाचा. चला मैदान खाली करून घ्या.
5 षटकांची मॅच असेल, प्रेक्षणीय लढत. या आमंत्रित करूयात कॅश प्राइज घेऊन जाण्यासाठी सूरज कापसे मी विनंती करेन. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सूरज कापसे, चला या त्वरित कॅश प्राइज देण्यात येईल. सूरज कापसे, मैदान खाली करून घ्या, सर्वांचं लक्ष वेधूयात. मैदान खाली करून घ्या त्वरित. मॅचला होईल प्रारंभ. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत आपण पाहतो आहोत आणि त्याआधी आपण आमंत्रित करतो आहोत सुरेश कापसे याला. कॅश प्राइज आपण देतोय. रोहा रोट यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि आकाश वर्मा यांच्याकडून 300. 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देत आहोत. 500 रुपयाचा कॅश प्राइज मी ताईंना विनंती करेन. पहा, माझं मी खऱ्या अर्थानं परमभाग्य समजतो की रणरागिणी ताईंच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज प्रदान करतो आहोत. परंतु अगदी त्याच वेळेला महाराष्ट्रातली एकमात्र महिला आमदार आणि ज्यांनी क्रिकेटवरती दाखवलेलं हे प्रेम आपण कॅश प्राइज देत आहोत. खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत चषक नुकताच पार पडला होता गतवर्षी रोह्यामध्ये आणि ज्या वेळेला क्रिकेटवरती, क्रिकेट राजकारणा का पलीकडे क्रिकेटची संपूर्णता यथायोग्य जाणीव करून ज्यांना मात्र मी व्यासपीठावरती पाहिलं होतं, महाराष्ट्राच्या रणरागिणी आज या व्यासपीठावरती आहेत. मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य नामदार आदितीताई तटकरे यांना आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. राजकारण तथा व्यवसाया पलीकडे आज हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक धाव आरोग्यासाठी आणि ही आरोग्यासाठी आणि एक चांगल्या क्रिकेटसाठी प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. निमित्त आहे कोलाड क्रिकेट महोत्सव 2024 पहिलं पर्व आणि या कोलाडकरांना आहे गर्व असं पहिलं पर्व आज आपण मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतोय. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सचिन अमृतकर आणि संदीप जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सचिन अमृतकर यांच्यासाठी 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राजूजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार सचिन अमृतकर यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा एक लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन अमृतकर यांना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. गेले अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी निर्विवादपणे वर्चस्व त्यांच्या माध्यमातून गाजवण्यात आलं होतं. आज पुन्हा एकदा त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु अगदी त्याच वेळेला गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. आदरणीय रुपेश अधिकारी यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. रुपेश अधिकारी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेले पाहायला मिळतील. टॉस इथे हरलाय संघ. प्रथम क्षेत्ररक्षण वाट्याला आलंय. अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय मॅच, राजकारणातील आणि व्यवसायातील धुरंधर खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक धाव आरोग्यासाठी 40 प्लेची लढत. टाळ्यांचा प्रतिसाद असू द्यात मित्रांनो. पहिला बॉल पडेल. गोलंदाज सज्ज होत असताना गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल अवेलेबल आहे. एक धाव निश्चित घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. वेगाने धाव गोळा करण्यात आली आहे. आपण 40 प्लस क्रिकेट अनेक वेळेला आपण म्हणतो ना, एक काळ येतो ज्या कालावधीमध्ये आपण नेहमी चर्चा करत असताना आपल्याकडे गाड्या, बंगले, जमीन, जागा, जायदाद या गोष्टीची चर्चा करत नाही, परंतु आवर्जून एक गोष्ट विचारतो प्रति. यावेळेचा बॉल डीप बॅकचा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड पास. धावा मिळतील इथे. चेंडू स्थिरावलाय. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. ये क्या हुआ. शेवटच्या क्षणाला चेंडूने ओलांडली. सीमारेषा आलाय हा चौकार. थँक्यू.
चौकार आला, चौकाराच्या मदतीने जिथे 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. फटका चांगला आहे. पुढचा बॉल लोअर फुलतो समोरच्या दिशेने मिड ऑफला खेळले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती येत आहेत. धडपड चालू आहे परंतु धावा द्यायच्या नाही आहेत. पहा एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. राजकारणामध्ये एका एका मताला फार महत्व असतं आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्व आहे. एक एक रन फार महत्वाची राहणार आहे. सिंगल इथे घेतली जाते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चुरशीची मॅच होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांमध्ये धुरंधर खेळाडू आहेत. आज एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सचिन अमृतकर यांच्या बॅटमधून. इथे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित मिळते. धुरीचा प्रयत्न इथे वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. प्रत्येक बॉलवरती टाळ्या शिट्ट्या या साऱ्या गोष्टी निश्चित पाहायला मिळतील, कारण मैदानाच्या आतमध्ये चुरशीची मॅच पाहायला मिळते. क्रिकेटच्या आणि राजकारणामधील पटलावरती धुरंधर असे खेळाडू आणि व्यक्तिमत्व ज्यांना आपण व्यास जिथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सिंगल आली, डबल आल्या, धावा बनतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोलात टाकला. चारी मुंड्याची केलं खोलात टाकलेला हा बॉल एक सिंगल देऊन जाईल. एक एक रन स्पार्क किती महत्वाचे. एक एक धाव इथे अर्जित करण्यात येते. संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकेने भर पडते. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. सिंगलला आणि डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कम खर्च आणि ज्यादा चर्चा असं स्वरूपाचा षटक राहिलाय. कभी खुशी कभी गम. चौकारी आला आणि धावाही रोखल्यात. हा बॉल इथे ऑन साइडला केला. लॉफ्टेड ऑन राईट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. लॉंग ऑनला चेंडूवरती येतील तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. कमालीचं हे षटक राहिलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ आपण पाहिल्या त्या 11. पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये राकेश श्री शिंदे साहेब यांच्या मालकीचा संघ. पप्पूजी चव्हाण यांनी झेल टिपला तर आकाजी वर्मा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ही पारितोषिकं लगावली जातील, कारण झेलासाठी किंबहुना मी तर म्हणेन बॉल अडवला ना तरी देखील पारितोषिकं लगावण्यात येतील आणि अशा स्वरूपाची पारितोषिकं पाहायला मिळतील. कारण अनेक वेळेला ज्या व्यक्तींवरती आपण प्रेम केलं, ज्या व्यक्तींना आपण आदर्श मानलं, त्यांना आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. नेक्स्ट मॅच अगदी काही क्षणामध्ये पाहायला मिळणार आहे. खाम क्रिकेट असोसिएशन विपक्ष स्वयंभू असोसिएशन. यस, निश्चित निर्भीड झुंजार साहेबांचं नेतृत्व प्रभावी. कोकण सज्ज घेण्या विकासाची भरारी. सुनीलजी तटकरे साहेब ज्यांना आपण पुन्हा एकदा खासदार बनत असताना पाहत आहोत आणि निश्चितच ही लढत ही केवळ लढत राहू शकते. मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना राजकारणामध्ये अनेक फासे टाकले आणि एक चांगलं क्रिकेट. गोलंदाज सज्ज होत असताना अनिकेतभाई तटकरे यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती कशा रीतीची गोलंदाजी करतील. पहिला बॉल समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गोलंदाज सांगतो आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. चौकार. या षटकामध्ये चौकार आला. जो फलंदाज चौकार ठोकेल त्याला 500 रुपये आणि षटकार ठोकेल त्याला 1000 रुपये. राकेश शिंदे साहेब कमी गतीने ऑन साइडला पुन्हा एकदा लपेटलाय. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोचलेत. आपला हजरजबाबीपणा उत्तमरित्या आरोग्य चांगल्या रीतीने राखलंय आणि सकाळची एक धाव फार महत्वाची राहते आरोग्यासाठी
ही धाव इथे मारली आहे, धाव मिळाली ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू देखील ऑन साइड लाईन टू द गॅप, आउटफील्ड पास, धाव मिळतील 4. आलाय आणखी एक सणसणीत चौकार. थँक्यू. बाईंनी टॉसच्या वेळेला सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी संघातील काही खेळाडू आमच्या गळ्याला लागलेत, परंतु सचिन अमृतकर नसावेत. हाफ ट्रॅकर बॉल देखील समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड, साइड स्क्रीनच्या अगदी समोर. पुन्हा एकदा चेंडू ओलांडेल सीमारेषा, धाव मिळतील 4. हा आलाय तिसरा चौकार. थँक्यू. या फलंदाजाचा स्वॅगच निराळा आहे. समोरच्या दिशेने चौकार ठोकलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावांचा भडीमार. संघाची धावसंख्या वधारतीये, जिथे 25 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत बाई तटकरे यांच्या या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. स्वतः अदितीताई या मॅचचा आस्वाद घेत आहेत. स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळाला. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, स्विच हिटच्या या स्ट्रोकला नेहमीच म्हटलं जातं. आणि हा बॉल देखील त्याच रीतीचा राहिला. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता रिव्हर्स स्वीपचा. माईक गेटिंगने हा प्रयत्न केला आणि इंग्लंड परास्त झाला होता. मैदानाच्या आतमध्ये सचिन अमृतकर यांच्या बॅटमधून लेग बाईच्या स्वरूपामधून ही धाव आली आहे, जिथे धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 26 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. लोअर फुल टोस ऑन साइडला मनगट वळवली, फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवण्यास पहा ना, मैदानाच्या आतमध्ये विकेट जात नाहीये, परंतु मैदानाच्या बाहेर चर्चा झाली आहे. चला एकाला तरी बाहेर बोलवा. बॅटिंग सगळ्यांना मिळायला हवी, कारण प्रेक्षणीय लढत आहे. हे दोन्ही खेळाडू हार मानायला तयार नाही आहेत. संदीपदादा जाधव, बाबूशेठ पासिलकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी, बाबूशेठ पासिलकर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि विकेटची हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. संदीपदादा जाधव यांच्याकडून हे कॅश प्राइज लगावण्यात येईल. पण प्राइजेस फार महत्वाचे असतात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्यात. तब्बल धावफलकावरती धावा आहेत त्या 30 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. खेळाडू हार मानायला तयार नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं, हाच जणून जिथे वज्र निर्धार या संघाने या खेळाडूंनी केलेला पाहायला मिळालाय. सचिन अमृतकर यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहत. रोह्याचं क्रिकेट, रोह्याचं वैभव, किंवा एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती बाबूशेठ पासिलकर यांना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत. गोलंदाजी इथे चांगल्या दर्जाची व्हायला हवी. धावा खोड्याने इथे गोळा करण्यात आल्या. पुढचा बॉल, यावेळेला स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव, षटकार. थँक्यू. मध्यंतरी सैराट हा सिनेमा आला होता. सैराट सिनेमामध्ये नागराज मंजुळेने कॉमेंट्री करत असताना म्हणाले होते, एकच फाईट आणि वातावरण टाईट. इथे वातावरण टाईट केलं या षटकारानं. संघाची धावसंख्या 36. पुन्हा एकदा बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपामधून धाव मिळेल ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते, जिथे 37 धावा धावफलकावरती आहेत. अदितीताई यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय.
महाप्रलय माझ्या डोळ्यासमोर येतो. ताईंना मी अगदी पाहिलं होतं भर पावसामध्ये देखील उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. प्रत्येक नागरिकाची तुम्हाला मिळालेली मदत पुरेशी आहे की नाही, एक मात्र महिला त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. ताईंना मी त्यावेळेला पाहिलं. तदनंतर राजकारणाच्या प्रत्येक व्यासपीठावरती त्यांना आपण पाहिलं. किंबहुना प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांशी भेट घेऊन साऱ्या गोष्टी इत्तमभूतरित्या माहिती घेणारा हा परिवार. आणि मैदानाच्या आतमध्ये अनिकेतबाई यांचा खेळ पाहण्यासाठी आदितीताई मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल, जिथे जाऊन पोहोचते 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी बोर्ड. राजकारणाचे धुरंधर 40+ थरार. हा बॉल खुला टाकला, इथे फर्निचर डिस्ट्रॉय झाला. यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक पहिला सचिन अमृतकर बाद. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू बाद होते. अदिती ताईंबद्दलची आपण चर्चा करतो आहोत. खऱ्या अर्थानं मला आठवण होते, पहा ना, एखादा आमदार ज्या वेळेला आपला मतदारसंघ सोडून, ताईंना मी पाहिलं होतं चिपळूण नगरीमध्ये जाऊन पाण्याचा ज्या वेळेला महाप्रलय आला होता, चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने पुरामध्ये हाहाकार माजवला होता, त्यावेळेला ताईंना जिथे जाऊन प्रत्येक नागरिकांची भेट घेऊन त्यांना मिळालेली मदत पुरेशी आहे की नाही. तदनंतर महाडचा महाप्रलय मला आठवतो. महाप्रलय महाडमध्येही आला, तिथेही ताईंना जेथे मतदारसंघ त्यांचा नसताना देखील स्वतः जातीनिशी तिथे जाऊन आपण महाराष्ट्राच्या महिला आमदार म्हणून, रणरागिणी म्हणून त्यांना तिथे स्वतःहून पाहिलं होतं. परंतु महाड या ठिकाणी, महाड आणि पोलादपूरच्या वेशीवरती असणाऱ्या एक मोठा महाप्रलय तिथे पाहायला मिळाला. भर पावसामध्ये ताईंना आम्ही तिथेही पाहिलं होतं. अर्थात अशा रणरागिणी आज आम्हाला लाभल्यात ना, हे नेतृत्व आम्हाला लाभलंय, हे आज प्रत्येकाचं मतभाग्य आहे, हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे नाव बॅक टू द क्रिकेट. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनिलजी शिंदे यांच्याकडून कॅश प्राइज आले. पप्पीजी शिंदे यांनी झेल घेतला तर, पप्पी चव्हाण यांनी जर का झेल घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मला असं वाटतं कॅश प्राइज मिळवण्यासाठी त्यांनी चेंडू अडवावा तरी सुद्धा कॅश प्राइज आहेत. तुम्ही चेंडू केवळ हातामध्ये घ्या, कॅश प्राइज तुमच्यासाठी या गोष्टीसाठी देखील आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संजय राजीवले यांना आपण पाहत आहोत. 39 धावा धावफलकावरती आहेत. चर्चा साऱ्या गोष्टींची होते, चर्चा याही गोष्टींची होईल. डाव्या यष्टीवरती फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे. भाग मिल्का भाग, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, धाव मिळतील 4. हा आलाय सणसणीत चौकार. मैदानाच्या आतमधला चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती या तिहेरीच्या चौकारीच्या मदतीने 43 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट येत असताना एक्स्ट्रा कव्हरला केलं. चर्चा आपण अदितीताईंची करतोय, परंतु हे तटकरी फॅमिलीच्या ना, तटकरी परिवाराच्या या गोष्टी रक्तामध्ये आहेत. कारण कोविडचा कालावधी आपण पाहिला, कोरोना कालावधीमध्ये केवळ रोहा तालुक्यासाठी मर्यादित नाही, केवळ कोल्हाट पुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोना कालावधीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपण कशी जास्तीची मदत करू शकतो. आणि हे खऱ्या अर्थानं तटकरी परिवाराच्या मध्ये रक्तामध्ये असणारी ही बाब पाहायला मिळाली. आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी शिकवलेला धडा किंबहुना वसा आणि वारसा जपणारे हे दोन्ही आमदार आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळालेत. अनिकेत साहेबांनी चेंडू दिला अर्ध करण्यासाठी, काही याच्यामध्ये गत्यंतर नाही असं म्हणावं लागेल. 500 आपण देऊ शकतो का? नो बॉल आहे, डायरेक्ट पकडायला हवा, याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
डावी एशी सोडून जाणारा हा बॉल, वाईट बॉल. अनिकेत साहेब म्हणत असतील की वाईट ही जास्तीचं देऊ नका, कारण जास्ती धावा बनल्यात. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतो आहोत, जिथे 47 धावा धावफलकावरती आहेत. मध्यंतरी मुरुड असेल, अलिबाग असेल, एक निसर्ग वादळाचं थैमान पाहायला मिळालं होतं. ताईंचं तेही मतदारसंघ नाहीये, परंतु तिथेही निसर्ग वादळामध्ये अलिबाग मध्ये मुरुड तालुक्यामध्ये आलेल्या या थैमानामध्ये अनेकांची घरं कोलमडली होती, अनेक बेघर झाले होते. अशा माणसांसाठी, अशा परिवारांसाठी सातत्यपूर्ण भेट कशी पोचवली जाईल यासाठी अदितीताईंनी जिथे आपण जातीनिशी पोचून त्या परिवारांची भेट घेत असताना आपण पाहिलं होतं. लोअर फुलटॉल बॉल ऑन साइडला, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, जिथे हा येतोय गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गबसणी घालणारा षटकार. थँक्यू. 40+ हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात, परंतु त्यांनी बनवल्यात 50 धावा. संघाचे अर्धशतक कंप्लीट झालंय. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तात्याजी मालुसरे यांची गोलंदाजी कशी होईल ना, हे प्रत्येकाला पाहायचंय, कारण संपूर्ण भारताभराच्या खेळाडूंना क्रिकेट आपल्या संघामध्ये स्थान देणार कोलाटचं क्रिकेट हे भारतभर पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे तात्या मालुसरे यांची गोलंदाजी पाहायची आहे. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफला खेळले, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या दोन. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत भाई यांना बॅटिंग करायची आहे, कारण अनेक अर्धशतक ज्यांनी या क्रीडांगणावरती बनवलेले आपण पाहिलेत. हा फ्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुल केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय. कॅचेस टिपले गेलेले नाही आहेत. कोणतीही बाब मैदानाच्या आतमध्ये हिताची राहिलेली नाहीये. हे टेन्शन, हे प्रेशर आपण पाहतोय अनिकेत भाई यांच्या चेहऱ्यावरती, कारण आपल्या पक्षामध्ये असणारी ही काही काय मंडळी आहेत ना, ती विरोधिकांशी भेटलीत की काय अशी चर्चा होईल, कारण एकही खेळाडूंनी ते प्रदर्शन केलेले नाहीये. पुढचा बॉल पप्पी चव्हाणसाठी कॅश प्राइज आलं होतं, परंतु अद्याप बॉल गेलेला नाहीये. खेळाडू बाद झालाय. इथे जो आणखीन एक पूर्वार्धाचा खेळ संपला, पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्यात, ते एकंदरीत 57-58 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. थँक्यू. चला, पप्पीजी चव्हाण साहेब यांच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. कॅश प्राइज 5,000 रुपये आलाय. पप्पीजी चव्हाण 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पारितोषिक लगावणारे कुठे गेले दादा, नाव पोचवा, कारण चेंडू जर का अद्याप गेला ना, फलंदाजांनी साठे लोटे करायला काही हरकत नाहीये, कारण चेंडू तुम्ही त्यांच्यापर्यंत मारा, 5,000 रुपये मिळतील. वया शेवटच्या आणि अंतिम षटक धावफलकावरती धावा त्या 57. 5 षटकांची लढत आहे. मी या गोष्टीकडे अगदी या ओघामध्ये विसरून गेलो होतो की 5 षटकांची लढत राहिली आहे. आकाशजी विंगार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संदीपजी जाधव आणि राकेशजी शिंदे यांच्या बॅटमधून यदा कदाचित एखादा षटकार पाहायला मिळेल का. पूल केलाय, पॉवरफुल, ब्युटीफुल, सक्सेसफुल, चेंडू झालाय गुल, धाव येतील 4. हा आलाय चौकार. थँक्यू. महाराष्ट्राच्या तख्तातील एक बिरुद म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत, आदरणीय सुनीलजीभाई तटकरे,
सुनीलजी तटकरे साहेब यांच्या कार्याचा जर का आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं दोन असे एक कन्या आणि एक सुपुत्र त्यांना पाहायला मिळतोय की ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य होतं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणखी एक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. आकाश भिंगार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याच वेळेला विनायक मासुके यांच्याकडून पप्पी चव्हाण यांच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. एक्सा कव्हरला डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चौकार. थँक्यू. चौकार आला. संघाची धावसंख्या आपण पाहूयात 71 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्याबद्दलची आपण चर्चा करतो आहोत. अर्थात आपण आदरणीय सुनील तटकरे साहेब कोकणचे भाग्य विधाते, कोकणचा एक बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं कोकणचं एक धडाडतं असं नेतृत्व ज्यांना आपण म्हणून पाहत आहोत आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा नेहमीच वाहिली गेली असे सुनीलजी तटकरे साहेब यांना आता मात्र खऱ्या अर्थानं एक खासदारपदी पुन्हा एकदा आपण नियुक्ती करून देणारही आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 72 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करतायत अर्थात संदीप जाधव. 13 बॉल 32 धावसंख्येवरती. हा चेंडू बॅकफुट वरती येत असताना पॉइंटला खेळलेत. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक भाग मिल्खा भाग चेंडूवरती पोचतात. तदवर धावा आल्यात. ते केवळ एक सिंगल. सात तारखेला एक भव्य सत्कार समारंभ देखील पाहायला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं यामधील प्रत्येक खेळाडूचा एक यथोचित मानसन्मान करण्यात येईल. राजकारणातील धुरंधर 40+ एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं अथक परिश्रमातून आयोजित करण्यात आलेली आणि राकेश शेठ शिंदे साहेब यांच्या कल्पक नेतृत्वामधून आणि कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली स्पर्धा आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आल्यात त्या खोऱ्याने तब्बल बनवण्यात आल्यात. लक्ष आहे 74 बनवण्यात आल्यात. 75 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या 74-75 करायचं आहे ते लक्ष पार. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. खाम क्रिकेट असोसिएशन संघाचा कर्णधार आणि स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संघाचा कर्णधार चला टॉस करण्यात येईल. त्याआधी मी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी आहे, ज्या कोणाच्या बाईक यदा कदाचित आपण रस्त्यावरती पार्क केला आहात, कृपया सर्वांना विनंती आहे, संभेगाव ही आपलंच आहे आणि त्या गावामध्ये जाण्यासाठी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय. कृपया आपण रस्त्यावरती वाहन पार्क केला असाल तर वाहन तर आपल्याकडे मुबलक जागा आहे, त्या ठिकाणी आपण गाड्या पार्क करा. याकडे मी लक्ष वेधेन. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण आवाज ऐकूयात निलेशजी नाईक सरांचा. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार एक महत्वपूर्ण अशी लढत, त्याकडे आपण बघूयात. नेक्स्ट मॅच टॉस साठी इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन. हॅलो, खांब क्रिकेट असोसिएशन आणि स्वयंभू असोसिएशन दुर्तोली पंचक्रोशी दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
मंगेश दादा सरफले यांच्याकडून त्यांचं विशेष स्वागत स्वयंभू असोसिएशन यां हॅलो हॅलो वा वा रनर इथे पहिल्याच बॉल पासून सुरुवात केलेली आहे. हॅलो हॅलो मला तर वाटतं ना निलेश सर की 75 धावा बनल्या ताई रनर घ्यायला काय हरकत नाही तिघांनी धावा बनवू द्यात तिघांनी एकत्रित मिळून धावा बनवायच्या आहेत 75चा पाठलाग करायचा आहे आणि म्हणून की काय आमदार साहेबांनी पीएला नाही तर स्वतः साथीदाराला मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलेत धावा बनवायच्या आहेत एकत्रितपणे आणि पप्पीजी यांच्यासाठी कॅश प्राइज अनेक आहेत पारितोषिक येतील का अनिलजी शिंदे साहेब यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे 2 काढले तर 200 आणि 2 बनवल्या तर 200 प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज मला तर वाटतं ना या स्पर्धेचं पारितोषिक आहे 61,000 रुपये एका संघाला दिलं जाणार आहे परंतु त्याहूनही अधिक पारितोषिक कोणत्या खेळाडूला लगावले गेले असतील ना तर ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र पप्पी चव्हाण यांच्यावर प्रेम आहे. खरंच सिने सृष्टीमध्ये आपण लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांना पाहिलं लोकांनी डोक्यावर घेतलं मात्र आज पप्पी चव्हाण यांना अक्षरशः डोक्यावर काय खांद्यावर अगदी दहीहंडीच्या 7व्या थरावर इथे उचलून घेतलंय आणि आज त्यांच्यासाठी अगदी प्रेक्षकांनी समीरजी शिंदे यांच्याकडून सुद्धा पारितोषिके आलेली आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक. लढण्याचा इतिहास आमचा हारणे आमच्या रक्तात नाही. अनिकेत भाई उभे आहेत. लढण्याचा इतिहास आमचा हारणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभे आम्ही तोवर शत्रूला जिंकणे शक्य नाही. इथे शत्रू नाहीत मात्र आज 75 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. 15 धावा प्रत्येक षटकामध्ये करावे लागतील आणि ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये आक्रमण केलं राकेशजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघानं त्याच पद्धतीने आता अनिकेत भाई यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला 75 धावांचं टार्गेट इथे सेट करावं लागेल. प्रत्येक बॉल नंतर आम्हाला इथे मात्र दार्शून दात्यांचं नाव घ्यावं लागतंय. 2 रनसाठी 500 रुपये पप्पी चव्हाण यांच्यासाठी अनिलजी शिंदे यांच्याकडून. इथे मात्र फिल्डिंग बघा एका बाजूला ब्लॅक दुसऱ्या बाजूला व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट सिने सृष्टीची ज्या पद्धतीने सुपरस्टार होते राजेश खन्ना मात्र आज सुपरस्टार आहेत पप्पी चव्हाण. ललितजी मस्कर यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय गोलंदाजांसाठी. इथे मात्र पंचांनी दोन्ही हात अगदी फैलावलेत आणि इशारा केलाय पहिला वाईड आलाय. इथे मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता मात्र भाई आलेत ज्यांचा तडाखा तुम्ही पाहिला आणि अगदी आपल्या भावाच्या ज्यावेळी विधान परिषदेचा कार्यकाळ संपला त्यावेळी काय भाऊक भाषण अगदी देशानं पाहिलं अशा आज ताईंच्या चेहऱ्यावर अगदी हसू आलंय कारण 75 धावांचं टार्गेट आहे. समोर आहे अनिकेत भाई पॉवर प्लेचं षटक आहे हाणामारचं षटक आहे दे धक्का आणि घे छक्का अशी परिस्थिती. बॅकफुटला गेले गॅप सिलेक्शन केलाय फटका चांगला आहे डीप मध्ये 2 धावा मिळतील सहज आणि भाईंनी अगदी सुरुवात चांगली केलेली आहे. गुड स्टार्ट इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि प्रेक्षकांच्या प्रचंड कडकडाट प्रतिसादामध्ये हा सामना सुरू आहे. ताई अगदी राजकारणाच्या या क्षेत्रामधून वेळ काढून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि या कोलाड क्रिकेट असोसिएशनला त्यामुळे मिळालेली ऊर्जा आपण पाहतो. इथे मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट परत एकदा बॅकफुटला गेले. प्रमोद शेठ मस्कर गोलंदाजीचे माटी मार्कवर आहेत. इथे मात्र धरणीला दान झालाय. फिल्डिंग चांगली आहे मात्र सिंगल डबल्स येतात का. धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 5 या आकड्यावर. खाम क्रिकेट असोसिएशन आणि स्वयंभू असोसिएशन दुरतोली पंचक्रोशी आपण टॉस साठी यायचं आहे. आला थँक्यू. खाम क्रिकेट असोसिएशन या आपण वाट पाहू नका ट्रेन थांबलेली आहे तुमच्यासाठी. परत एकदा हाफ ट्रॅकर परत एकदा बॅकफुटला गेले ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजी अप्रतिम चालू आहे. भाईंच्या समोर गोलंदाज तेवढाच ताकदीचा असावा हे त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे अगदी गुडलेन स्पॉटलाच बॉल टाकत आहेत. प्रमोद शेठ मस्कर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. परत एकदा हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले स्क्वेअर कट केलाय पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र वसीम नुराजी क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला व्हाईट ट्रॅक मध्ये राकेशजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत भाई तटकरे यांच्या
नेतृत्वाखाली खेळणारा संघ. आता त्यांच्या दुसऱ्या फलंदाजाला पप्पी चव्हाण यांना सुद्धा आक्रमण करावं लागेल. इथे मात्र चिकी सिंगल बाईच्या स्वरूपात धाव अंकित केली जाईल. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. विंदा करंदीकरांची ही कविता मात्र इथे मैदानावर लागू झाले. शेवटचा बॉल, धावसंख्या 7, बिनबाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक, एकही चौकार अद्याप आला नाहीये. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी प्रमोद शेठ म्हस्कर यांचं पहिलं वाजवी षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 7. आणखी 68 धावांची असेल गरज 24 चेंडू मध्ये. ऐकूया तत्पूर्वी डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. याच दरम्यान इथं आता नाणेफेकीचा कौल, एका बाजूला खाम क्रिकेट असोसिएशन आणि दुसऱ्या बाजूला स्वयंभू असोसिएशन दुर्तोली पंचक्रोशी या दोन संघादरम्यान टॉस होते. दिनेश शेठ पाशीलकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करतोय. बॉल चॉईस करून जा. इथे मात्र पप्पी चव्हाण यांच्यावर खरंच प्रेम आहे. सिनेसृष्टीमध्ये माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यानंतर जास्त प्रेम इथे पप्पी चव्हाण यांच्यासाठी. प्रत्येक चौकारासाठी 6,500 रुपये सोन्याचा भाव वाढलाय. तात्या मालुसरे यांच्या हॅट्रिक साठी इथे मात्र विनायक भाई मुरकर यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आले. पप्पी चव्हाण यांचा भाव आज अक्षरशः गगनाला भिडलाय. कारण अंबाला सारखे 27 लाख रुपये त्यांना सुद्धा मिळतील. 6,500 रुपयाचं पारितोषिक. निलेशजी खंडागळे यांच्याकडून सुद्धा पप्पी चव्हाण यांच्या षटकासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. इथे चौकाराला 6.5 लागलेत. आणि इथे काय झालंय, अनंतामुची ध्येय शक्ती, अनंतामुच्या आशा, किनारा तुला पामराला. कोलंबसचं गर्वगीत आठवावं लागेल इयत्ता 11वीच्या पुस्तकातील. आक्रमण करावं लागेल पप्पी चव्हाण यांना. अनिकेत भाईंच्या बॅट मधून आणखी 2 फटके आले. त्यानंतर मात्र धावसंख्या पहिल्या षटका अखेर त्या आल्या फक्त 7. अद्यापही 2 या चेंडूमध्ये तात्या मालुसरे यांच्या गोलंदाजीवर. वैष्णवी कोलाड या संघाच्या माध्यमातून अनेक दिग्गज ओपन खेळाडूंना इथे रोहा क्रिकेटमध्ये आणलं. रोहा ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंना मोठी संधी दिली. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे तात्या, हे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. पहिला वाईड आला त्यांच्या यांच्या गोलंदाजीवर. आता आक्रमण करावं लागेल पप्पी चव्हाण यांना. कमीत कमी 10,000 रुपये त्यांच्यासाठी लागलेत. ते मात्र उत्तम बाई त्यांच्याकडून पप्पी चव्हाण यांच्या हिट विकेट साठी जर स्टंपला बॅट लागली तर 500 रुपयाचं पारितोषिक. संदेश भाई, संदीप दादा जाधव यांच्याकडून हा जर सामना जिंकला बॅटिंग करणाऱ्या संघाने तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. मात्र सध्या तरी इथे मात्र वाईट आलाय. असे चिन्ह दिसत नाहीत. इथे मात्र बघा, खेळासाठी धावाधाव, धावांसाठी धावाधाव. परत एकदा आपण बॅट बॉल घेऊन मैदानावर दाखल व्हावं अशी इच्छा इथे मात्र अनिकेत बाईंच्या सगळ्या मधल्या फळीतील खेळाडूंची. इथे मात्र टोला बॉल लागलाय, कॅच आली आहे आणि कॅच पडली आहे सुद्धा. मात्र पप्पी चव्हाण साहेब यांच्यासाठी मात्र प्रत्येक धावेसाठी धावाधाव करावी लागेल. धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावर. 10 पे बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा, 10 का दम दिखाना होगा. अनिकेत भाई, MCC मोहल्ला कोलाड यांच्याकडून वसीम नुराजी यांच्या विकेटसाठी रनआउट साठी 200 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र काय घडते, डीप पॉइंट सीमारेषाकडे आला आहे बॉल. प्रेक्षक अगदी आनंदित आहेत, प्रेक्षक थांबलेत, धावसंख्या आली आहे.
जर शेवटच्या बॉलवर सुद्धा विकेट मिळाला तर भाई दादा मुरकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे क्रिकेटपेक्षा बक्षिसांची लयलूट आहे. 61,000चं पारितोषिक 1 लाखावर जाईल. इथे मात्र बॅकफुटला गेले, चेंडू टर्न केलाय, चौकार जाईल का? 6,500 रुपये आहेत. जा बाबा जा 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 आणि इथे 6,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पप्पी चव्हाण यांच्यासाठी एकदा बॅट दाखवा पप्पी दादा. हेलो, आया है राजा लोगो रे लोगो, लेकिन इस बुद्धिबल के खेल का एक ही राजा मैदान पर डटा हुआ हमें नजर आ रहा है, आक्रमण कर रहा है. आज अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस ऐसा कहा जा रहा है. पप्पी चौहान आज बिल्कुल सचिन तेंदुलकर बने हैं और राहुल द्रविड़ बने हैं हमारे अनिकेत भाई, लेकिन आज परों को उनको खोलना होगा. रनों की संख्या 17 रन. ऋषभ पंत इनका जर्सी नंबर. स्ट्राइक रेंज पर अनिकेत भाई तटकरे. अनिकेत भाई खेल रहे हैं निजी 7 रनों पर. राकेश शिंदे गेंदबाजी मार्ग पर. एक तरफ है धकधकता लावा तो दूसरी तरफ है राजकीय क्षेत्र का छावा. राकेश भाई वर्सेस अनिकेत भाई. पहली गेंद तीसरे ओवर की लेग ब्रेक की शुरुआत. ओहो, भाई ने जड़ दिया है. मौका है, दस्तूर भी, लेकिन फील्डर लगाया है. बिल्कुल राकेश दादा को पता है कि गेंद कहां पर जाएगी, इसलिए फील्ड लगाया है. लेकिन देखिए चुरा लिया है तुमने जो दिल को नजर नहीं चुराना सनम. दूसरा रन और टीवी अंपायर थर्ड अंपायर कह रहे हैं. थर्ड अंपायर की मांग. हेलो, और इसी के साथ रनर के रूप में मैदान से बाहर होते हुए और अब रनर उतरे हैं मैदान पर. मित्रांनो, ज्या पद्धतीने दहीहंडीचा उत्सव अगदी महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे, सुनीलजी तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती जबरदस्त दहीहंडी पाहिली. एकमेकांच्या सोबत धावसंख्या 18 धावा धावफलकावर आल्यात. 75 धावांची गरज आहे. इथे मात्र पप्पी चव्हाण यांनी 5 बॉल मध्ये 4 धावा केल्यात. किती बॉल? 17-57 ची गरज. 17 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. आक्रमण करावं लागेल. इथे मात्र बॉलिंग चांगली आहे. राकेश दादा अगदी पेट्रोल पिऊन गोलंदाजी करतात की काय असं वाटतं. अगदी जोश त्यांच्या प्रत्येक बॉल मध्ये बघायला मिळतोय. आज फंटास्टिक शुक्रवार. प्रत्येक शुक्रवारी नशीब बदलत होतं सिनेसृष्टीमध्ये. इकडे मात्र आज अनिकेत भाई फक्त ऑफस्टम टू ऑफस्टम खेळतायत. आज अगदी राहुल द्रविडच्या भूमिकेत त्यांची फलंदाजी पाहतोय आपण. इथे मात्र धावसंख्या हळूहळू पुढे जाते. आता शंकर शेठ महाबळे आलेत. इथे मात्र बॅटिंगला ज्यांच्या माध्यमातून विजय संघाला 10,000 रुपयाचं पारितोषिक. राकेशजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 21,000 रुपये. प्रमोद शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 13,000 रुपये. उत्तम शेठ बाईत यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. नरेश शेठ जाधव यांच्या माध्यमातून 7,000 रुपये. संजयजी मांडुसकर साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. तब्बल 61,000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. परत एकदा वाईट. आता सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे, ती म्हणजे भाईंच्या बॅट मधून कधी चौकार येतोय, कधी षटकार येतोय. भाई विजयाच्या दिशेने अग्रेसर झालेत. धावसंख्या आली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावर. लग्न करण्याचं ऑफिशियल वय धावसंख्या 21 या आकड्यावर. इथे मात्र काय होईल धावांसाठी. धावा धाव आला. इथे मात्र येईल का? बाईटच्या स्वरूपात येईल चेंडू. लॉंग स्टॉप रिजन कडे आलाय 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 आलाय. हा मात्र चौकार. डीजे इथे मात्र या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 25 या आकड्यावर. इथे मात्र
वसीम अधिकारी यांना MCC मोहल्ला कोलाड यांच्याकडून विकेट आणि रनआउटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथे मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. 6,500 रुपये लागले होते चौकारासाठी. पप्पी चव्हाण यांच्यासाठी अनिलजी शिंदे यांच्या माध्यमातून 6,500 रुपये आले होते आणि इथे मात्र तो मान त्यांनी पटकावला होता. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर लागली आहे. ती म्हणजे इथे अनिकेत भाई तटकरे यांच्या संघाची 26, 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. बऱ्याच आता मोठे फटके खेळावे लागतील. एकदा मात्र क्रिकेटचा हा खेळ असा आहे, एकत्रित आणणारा खेळ आहे आणि त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत लहान बाळापासून आबाल वृद्धांपर्यंत हवा हवासा वाटणारा खेळ तो म्हणजे क्रिकेट इथे मैदानावर आज रंगतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. मिडॉनला क्रॉस केले, चेंडू डीप मध्ये जातोय. सिंगल इथे ऍड केली जाईल. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं ना हाऊसफुल शो होता आणि त्यानंतर फलंदाजांची हाराकारी आपल्याला बघायला मिळाली. मात्र अनिकेत बाई एका बाजूने नांगर टाकून उभे आहेत, दुसऱ्या बाजूला शंकरजी आहेत. त्यांना मात्र आता रौद्ररूप धारण करावं लागेल. प्रभू श्री शंकरांसारखा तिसरा नेत्र उघडावा लागेल. त्यांनी मात्र उघडला नेत्र. चेंडू जातोय तो म्हणजे फायनल सीमा रेषेकडे त्यांच्या बॅटमधून आला आहे हा बुलंदी पॉवरफुल चौकार. डीजे इथे मात्र चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावर आली आहे. तू तिकडे बघूच नको रे, इथेच बघा. 31 किती 31. इथे मात्र सिंगल 32 आले आहेत. इथे मात्र भाव जमीन सिंगल काढली. तू तिकडे बघूच नको रे, हे राहू दे. इथं बघ, तू इथं बघ ना, तू मागे बघूच नको ना, तू इथं बघ. तू हा मग झाला ना बॉल. तू खाली बघूच नको रे, तिकडेच बघ, मागचे बघू नको. ते राहू दे, टॉसचा नंतर कळेल रे. इथे मात्र अगदी प्रदीर्घ काळाचा अनुभव वरिष्ठ सभागृहाचा. इथे मात्र फुल टॉस होता, नो बॉल प्लस इथे धावा मिळतील सिंगल. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव होईल का नाही आहे. शंकरजी तयार होते, मात्र त्यांना सुद्धा आता आक्रमण करावं लागेल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बाहू फुरफुरले त्यांचे, बघूया हा मोठा फटका येईल का बॅटमधून. आडव्या बॅटनं मात्र गॅप सिलेक्शन आहे. चौकार जाईल का, क्षेत्ररक्षक आहेत. मात्र सिंगल धाव फक्त कंप्लीट केली आहे आणि ते मात्र लिओनस मेस्सी सुनील छेत्री झाले होते मैदानावर फुटबॉल आणि त्या 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या पुढे सरकते 35 या आकड्यावर. आज प्रचंड जनसमुदाय जर आपण पाहिले तर जवळपास 350 जर 400 बाईक आपण आसपास पाहतोय. इथे मात्र चांगला फटका ड्रिफ्ट केलाय. गॅप सिलेक्शन आहे. चेंडू फरार होतोय का. मात्र आज जर बघतोय आपण राकेशजी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा व्हाईट जर्सी मधला हा संघ आहे ना, एकही संधी सोडत नाहीये. 37 धावा धावफलकावर. 75 धावांची गरज म्हणजे आणखी तेवढ्याच 37 पाहिजे. 6-15 6 चेंडू 15ची गरज होईल मैदानावर. फुल टॉस. अरे बापरे, शंकर शेठ सुद्धा थोडेसे दमलेत की काय. हा त्यांनी सांगितलं एक चूक असू द्या. इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा झाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर आणखी एक सामना तुमच्या भेटीला लगेचच येणार आहे. 6 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावांची गरज. ताई सुद्धा आज सीमारेषेकडे गेलेल्या आहेत. अगदी सगळ्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करतायत. तुम्हाला माहित असेल तळेची जी दुर्घटना, तिथे सुद्धा खांद्याला खांदा लावून एक उत्तम पालकमंत्री पद अवघ्या 2.5 वर्ष मिळालं होतं. मात्र महाराष्ट्र राज्याने दखल घेतली एक उत्तम पालकमंत्री म्हणून ताईंचं. इथे मात्र 6-15ची गरज. सुंदर येथे ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या सावळ्या विठुरायाची पंढरी संबे नगरी आणि दुमदुमली आहे आज प्रेक्षणीय सामन्याने. 6 बॉल 15. हाफ ट्रॅकर बाईंच्या बॅट मधून ओव्हर टू कव्हर. चौकार येईल का. जा गेला. इथे मात्र चेंडू सरळ बॅट मधून आलाय. चौकार. 5 चेंडू आणि 11 धावांची कंपल्सरी गरज. डीजे ठोक. यानंतर जे सगळे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत 6च्या 6 त्यांनी यायचं आहे. बाईंची कॅच पकडली तर किती. हा
भाईंची कॅच पकडली तर किती. भाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. भाईंनी प्रदीर्घ खेळ खेळला. इथे मात्र 2 चौकार भाईंच्या बॅटमधून आले. इथे मात्र सिक्युरिटी जी आहे त्यांना आमची नम्र विनंती आहे की जी ट्रॅफिक आहे ती आपण कृपया मोकळी करायची आहे आणि त्यांना सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. यानंतर जे 6 असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. बाईंसाठी जोरदार टाळ्या. बाईंनी एकदा. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11 धावांची आवश्यकता असेल. हा, बाईंनी 2 काढल्या. इथे मात्र 8 ची गरज आहे. मात्र 8 होतील का? 8 होतील का? इथे मात्र शंकर शेठ बॅटिंगला येतील का स्ट्रायकर एंडला? नरेशजी जाधव आता मात्र स्ट्रायकर एंडला आहेत. सिक्युरिटी यांना विनंती आहे की आपण जे ट्रॅफिक आहेत ते आपण जरा सुरळीत करायचे आहेत. इथे मात्र कॅच होईल की नाही? चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. मात्र खेळ क्रिकेटचा आहे. खेळ रंगलाय. ज्या पद्धतीने मथुरेमध्ये रंगला होता खेळ, इथे मात्र 1 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची गरज. चौकाराची गरज धावफलकावर. 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू. शंकरजी बघूया पावतील का? डमरू वाजेल का त्यांचा? अरे बापरे, कपाळाला हात लावला. उद्या शॅम्पू लावतील केसाला. ते उद्या केसाला शॅम्पू लावतील. अगदी डोक्याला हात लावला त्यांनी. 1 चेंडू 6 धावांची गरज. षटकाराला किती असतील? बक्षीस किती आहे षटकाराला? सगळे असोसिएशनचे अध्यक्ष आपण यायचं आहे. आलाय. थोडक्यात राहिला. अरे बापरे, चौकार मात्र आला. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. एकदा जबरदस्त डीजेच्या माध्यमातून चौकार आलाय.